सर्वांचं पुन्हा एकदा फन फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आता मस्त रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत द्वारकेला दर्शन घेण्यासाठी. सो चला बघूया. माहीर मस्त व्हाईट व्हाईट सगळे. चलो दोघं पण व्हाईट व्हाईट सगळ्याच. चला जाऊया. आता आपण आलोय गोमती घाट आणि हा मंदिराचा कळस. गोमती घाट. नाइट बोले छे मेरे को ये मछलियाँ दी नाइट बोले छे मछली को खाना खिलाओ. पकड़ सोना आप गोमती घाट. आता आपण चाललोय द्वारकाच्या द्वारकाधीश मंदिराकडे आपण द्वारकाधीश मंदिराजवळ आलोय. झेंडा बघू शकता तुम्ही. आणि आता मोबाईल. आता आलोय आपण भडकेश्वर महादेव बघूया. आपण आलोय श्री भडकेश्वर महादेव मंदिर द्वारका. समुद्राच्या किनारी चारी बाजूंनी समुद्र आहे आणि मध्ये महादेवाचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया मस्त. पावसाळ्यामध्ये शिवलिंगावर पण जलाभिषेक. मला मी व्ह्यू दाखवते. व्ह्यू बघा. मस्त. आता द्वारकेवरून निघालोय. खूप छान दर्शन झालं. मस्त दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत सोमनाथला. येस. सो चला जाऊया सोमनाथला. चलो. आणि द्वारकाधीश भगवान की जय. मस्त रस्ता आहे. सोमनाथला जाताना खूप छान असा कोस्टल रोड आहे पूर्ण हा. व्हिडिओ मस्त बीच आहे. बट आपण फक्त नारळ पाणी पिण्यासाठी पाटा पाटा बीच पाटा. आता मलाई असते असते. आला 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 आला. आणि बघ कसा भारी ये प्लेन मलाई वाला है या फिर वैसे ही है? जाडी मलाई वाला. अजिबात ये न्यायचा. हो नको. जास्तला सांगा गाडाला. शॅम्पू से निकाल दिया. नारियल पाणी वाला आहे. पूर्ण हा कोस्टल रोड आहे सोमनाथ. सगळं समुद्र समुद्र. रस्ते एकदम मस्त आहे. आपण सोमनाथ महादेव की नगरी में 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ.
भेटेंगे. आपला मेनू काय असतो सांग मला जरा. काय ना करायचं, हां काय ना करायचं, भूक लागलं. एकच हवी मेनू पूर्ण पनीर, दाल फ्राय, रोटी आणि मसाला जिरा जिरा राईस. दॅट्स इट. मसाला भात. आम्ही अख्खा मेनू कार्ड पूर्ण बघतो ते काजू बिजूची भाजी दिसते, पण काठियावाडी शेवटी दिसते, शेवटी येऊन पनीर त्याच्यावरच येतं, पनीरवरच थांबतो. ट्राय केलेत ना तुम्ही, कसं वाटलं? काठियावाडी ट्राय केलं, पण नंतर असं त्यासाठी किती वाटलं बटर का आपला बटरच पनीर मस्त बेस्ट. पोट भरून जेव जिरली, कारण का नुसता गोड गोड गोड, दाल पण गोड. काय नुसतं जेवल्यावर आता निघून जेवतो. फुल गोवा वाईब्स. गुजरातमध्ये सगळीकडे मस्त नारळाची झाडं. आता फक्त 45 मिनिट्स आणि आपण पोचणार आहोत सोमनाथला. भालका तीर्थ, जिथे श्रीकृष्णाच्या पायाला आराम करताना बाण मारला होता. कळस दिसतच असेल तुम्हाला. सो आता आपण पोचूच, दर्शन घेऊ. आपण आलेलो आहोत भालका तीर्थ मंदिरामध्ये. श्री भालका तीर्थ मंदिर. छान मंदिर आहे. आलोय आता बाणगंगा. मस्तच वाटतंय यार, एक नंबर. हो, आणि तुम्ही बघू शकता इथून सोमनाथच्या मंदिराचा कळसही दिसतोय. बाणगंगा. हे जी शिवलिंग आहेत हे स्वयंभू शिवलिंग आहे. बाणगंगा आत पूर्ण कोस्टल एरिया आहे आणि तुम्हाला हा मंदिर दिसतच असेल. खरं सांगावं तर खूप भारी व्ह्यू आहे. मोबाईलमध्ये वाटत नसेल, बट रिअली एक नंबर वाटते. सो आता आपण आलेलो आहोत आपल्या प्रथम 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. मस्त आता रेडी झालो. हिची अजून तयारी करते आणि आता आम्ही चाललोय सोमनाथच्या दर्शनासाठी. काय दे पावडर पाहिजे. पार्किंग भरपूर पार्किंग आहे, काहीच टेन्शन नाही.
आता चाललोय सोमनाथच्या दर्शनासाठी. हर हर महादेव. मंदिरापासून सोमनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी फ्री टॉय ट्रेनची सोय आहे. लक्ष्मीनारायण मंदिर. आणि आपण आता चाललेलो आहोत सोमनाथ मंदिराकडे. अच्छे से है तुम. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, सो इथूनच काढा. मी नाव का त्यांना दर्शन झालं मस्त. खूप भारी दर्शन झालंय बघा. सूर्य मंदिराच्या कळसावर एकदम एकच नंबर व्ह्यू. जाम भारी वाटते. दर्शन तर खूप मस्त झालंय. आपण आता ओशन व्ह्यूला चाललोय. मस्त समुद्राचा व्ह्यू बघूया. छान असा सनसेट पण टाईम झालेला आहे. कडक सोमनाथ मंदिर. खूप भारी व्ह्यू. सनसेट होतोय. मस्त लाइटिंग लागलेली आहे फुल. ओम नमः शिवाय. आता बसलोय जेवायला. हॉनेस्ट काय बघू. एकदम जेवून घेतो आणि मग भूक लागली सगळ्यांनी. चलो मस्त जेवून घेऊ आणि आपला पुढचा फक्त 1 तासाचा प्रवास आहे तो कंप्लीट करून टाकू. आता गिरनारला पोचणार आहोत आणि इथून तुम्हाला लाईट्स दिसत असतील. तो गिरनार पर्वत आपल्याला चढायचा आहे. चलो अभी श्री गिरनार प्रवेश द्वार. रोपवे संध्याकाळी 5 वाजता बंद होते आणि सकाळी 7 वाजल्यापासून चालू आहे. सो थोडीशी इन्क्वायरी करायला आलो होतो. सो आज खूप मस्त द्वारकाधीशचे दर्शन झालं. त्याच्यानंतर सोमनाथमध्ये दर्शन झालं. खूप छान छान दर्शनं झाली. खूप मस्त झाला दिवस. सो आता गिरनारला पोचलेलो आहोत. आता मस्त स्टे करतो आणि सकाळी आपण गिरनार चढणार आहोत. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो